नवी मुंबई, ठाणे आणि रायगड परिसरातील ताज्या घडामोडी, समस्या, विविध क्षेत्राशी संबंधित बातम्या पाहण्यासाठी आवाज महाराष्ट्राच्या या वेब न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। नमस्कार मंडळी, आवाज महाराष्ट्राचा या वेब न्यूज चॅनलच्या विशेष भागात मी संदेश भोईर आपलं मनापासून स्वागत करतो। सर, कवितेचा प्रवास चालू असतानाच तुम्ही अनेक मालिकांसाठी शीर्षक गीतं लिहिली। त्यात आजही आता सध्याची चालू असणारी स्वामिनी म्हणा किंवा उंच माझा झोका, अशी अनेक शीर्षक गीतं तुम्ही ह्या मालिकांसाठी लिहिली। तर अचानक कवितेकडून गीताकडे कसे वळलात? म्हणजे खरं तर असं काय वळलो असं काय म्हणत नाही मी। असं नेहमी मानत आलेलं आहे की गाणं नावाची गोष्ट कवितेचाच भाग आहे। फक्त गाणं काहीसं सोपं असतं या अर्थाने की तुम्हाला लोकांच्या मनात काय आहे ते लिहावं लागतं, आणि कविताही तुम्ही तुमच्या मनातलं काय हे लिहितात। त्याच्यामुळं लोकांच्या मनातलं लिहायचं, तेही कलात्मक दृष्टीने लिहायचं, ते तालात आलं पाहिजे, ते यमकात आलं पाहिजे, ते विशिष्ट चालीत लयीत आलं पाहिजे, ही सगळी बंधनं तिथं असतात। त्याच्यामुळे ते तशा अर्थानं काही कमी प्रतीची गोष्ट नाही, ती पण तितकीच महत्त्वाची आहे। आपण सुदैवी असं मला नेहमी वाटतं की आपल्याला कविताही येते आणि गाणंही येते, हे जर आपलं सुदैव। याचं कारण आपण ज्या लहानपणापासून वातावरणामध्ये वाढलेलं असतं, आपल्या घरात आरत्या म्हटल्या जातात, आपल्या घरात अभंग म्हटले जातात, आपल्या घरात गाणी म्हटली जातात गावाकडची, तर याचा एक फायदा होतो। आणि तुला सांगतो मी हाशिवऱ्याला होतो त्यावेळी आमच्या आयुष्यामध्ये एक विलक्षण गोष्ट घडली, म्हणजे आमच्या वडिलांनी आम्हाला एक रेडिओ आणून दिला होता त्या काळात। तर तुला माहिती आहे की आपल्या गावात तशी फार रेडिओ नसायचे, म्हणजे अख्ख्या गावामध्ये 5000 वस्तीचं गाव असलं तर 2 किंवा 3 रेडिओ असणार, तसा आमच्याकडे रेडिओ होता। म्हणजे त्या अर्थाने आम्ही श्रीमंत होतो गावी। पण श्रीमंती ती बाकीची श्रीमंती जाऊ दे, सगळ्यात मोठी श्रीमंती म्हणजे मी त्या काळामध्ये मोहम्मद रफी, लता मंगेशकर, आशा भोसले, तलत महमूद, मन्ना डे, हेमंत कुमार, मुकेश, ही सगळे भरपूर ऐकली। भरपूर म्हणजे त्याला काही लिमिटच नाही। म्हणजे मी कवितासुद्धा कमी ऐकली असतील एवढी मी गाणी ऐकलेली। आणि त्याच्यामुळे त्याचा एक प्रभाव खूप माझ्यावर आहे की पटकन मला गाणं म्हणायला सांगितलं तर मी पटकन गाणं म्हणते। कविता म्हणताना मला जरा विचार करावा लागेल कुठली कविता म्हणावी, पण गाणं म्हटलं तर मी पटकन म्हणू शकतो। तर त्याचा एक प्रभाव होता त्याच्यामुळे। आणि एकदा मला आठवते की लहानपणी रेडिओवर एक कार्यक्रम व्हायचा भाव सरगम नावाचा। त्या भाव सरगममध्ये नेमकी कधीतरी मी एकदा बघितलं तेव्हा पाडगावकर आणि यशवंत देव यांचा इंटरव्ह्यू होता। म्हणजे पाडगावकरांची कविता, मग त्याला चाल कशी यशवंत देवाने लावली त्याचं त्यांचं भाष्य, मग पाडगावकर कविता म्हणणार आणि मग यशवंत देव ती कविता गाऊन म्हणणार, असा एक कार्यक्रम भाव सरगम। तर त्या कार्यक्रमामध्ये मला कळलं, अरे काय मस्त मजा करतात हे लोक, कविता लिहितात म्हणजे ना। पहिल्या हिरव्या तृणपात्याचा आज असे सत्कार, असं पाडगावकर त्यांच्या स्टाईलमध्ये म्हणणार। मग यशवंतदेव कशी मला चाल सुटली ते सांगणार, असं ते खूप छान कार्यक्रम होता। तर तेव्हा मी लक्षात आलं की अरे कविता म्हणजे नावाची गोष्ट म्हणजे याच्यात गाणं पण आहेच की, याचं काही वेगळी गोष्ट नाही आहे। कधी कधी पोएट्री ही खूप सुंदर गाण्यासाठी, मगाशी तुला म्हटलं ना तसं आहे की कविता म्हणजे एक सुप्त नदी असते ना, सरस्वती जशी गंगा जमुनेच्या खालून जाते तशी कविता म्हणजे सुप्त नदी असते, आणि गाणं म्हणजे असं खळखळता प्रवाहावरचा, असं ते कॉम्बिनेशन आहे। त्याच्यामुळे मी नेहमी असं म्हणतो की माझे पहिले दोन्ही संग्रह जेव्हा मी काढले त्यावेळी कोसोमैल दुराई चांदणी गद्यसंग्रह आणि ते दिवस आता कुठे पद्यसंग्रह हे एकाच वेळी काढले। आत्तासुद्धा माझे संग्रह येतात, त्याच्यात विसरता येत नाही पद्यसंग्रह आणि सेमिनार गद्यसंग्रह असे दोन्ही एकत्र येतात। म्हणजे फक्त मराठीमध्ये एकमेव असा मी कवी असेल कदाचित की मला ती जबाबदारी वाटते की माझा गद्य कवितेचा संग्रह आणि पद्य कवितेचा संग्रह हे दोन्ही एकत्र आले पाहिजे, कारण दोन्हीमध्ये कविता आहे। एका ठिकाणी लिरिकल कविता आहे, एका ठिकाणी प्रोज कविता आहे। तर मी वळलो असं नाही, पण तू म्हणतो त्याप्रमाणे मालिकेंकडे मात्र वळलो असं म्हणता येईल। तर त्याचं कारण अर्थात एकदम सोपं आहे। माझा जावई जो आहे वीरेंद्र प्रधान,
हा डिरेक्टर आहे मालिकांचा. अनेक मालिका त्यांनी डायरेक्ट केलेल्या आहेत. आणि जेव्हा लग्न झालं मुलीचं माझ्या ऋग्वेदीचं, तेव्हा नॅचरली आमचे जे संबंध सुरू झाले त्याच्यात त्यांना कळलं मी कविता लिहिलो. म्हणून त्यांनी मला सांगितलं की गाणं लिहाल का माझ्यासाठी वगैरे. तर पहिलं गाणं मी भाग्यलक्ष्मी नावाची एक मालिका होती, आली आली भाग्यलक्ष्मी असं एक गाणं होतं, ते मी लिहिलं पहिल्यांदा. मग एक धर्मकन्या नावाचा मालिका झाली, त्याला लिहिलं. मग आणखीन एक मालिका झाली, त्याला 3-4 मालिका झाल्या. मग मध्ये मी माझी कवितेचं एक कार्यक्रम केला स्वतःचा, घरकवितेचं, त्याचं टायटल सॉन्ग मी लिहिलं. म्हणजे ते असंच ना, सर तुम्ही काही लिहा त्याला चाल देऊ आम्ही, असं करून ते फार सुंदर केलं होतं घरकवितेचं. आणि त्याच्यानंतर मग राधाई बावरीचं माझ्या मुलांनी लिहिलं, उंच माझा झुका मला लिहायला सांगितलं. आणि मग आता स्वामीनी मला लिहायला सांगितलं. शेवटी काय थोडंसं ट्युनिंग जमावं लागतं याच्यामध्ये. मालिकेमध्ये काय आपल्याला वाटतं तसं, म्हणजे तसं सोपं असतं गाणं लिहिणं, फक्त त्यांची रिक्वायरमेंट खूप असते. त्यांना त्यांच्या मालिकेला सूट झालं पाहिजे असं एक गाणं पाहिजे, ते असं मर्ज झालं पाहिजे की ते लिहितात ते त्यांचं काय जे दृश्य असेल त्याच्यात ते मिक्स झालं पाहिजे असं गाणं. तर ते उंच माझा झुकाच्या वेळी झालं. त्याचं उलटं कारण असं होतं की त्यांनी मला अगोदर प्रोमो दाखवले. अगोदर ती छोटी मुलगी, ते न्यायमूर्ती रानडे मोठे, त्यांच्या ती पाया पडते, म्हणजे पाय धुते, असा एक सीन होता त्याच्यात. तिथून मला ते सुचायला लागलं की अरे असं आहे ते की खेळण्याचे होते वय, अंगणाची होती सय, ह्या सगळं वेळी त्याच्यामुळे आलं माझ्या ते. आणि ते गाणं झालं. आता स्वामिनीचं पण असं, स्वामिनीच्या वेळी मात्र मला प्रॉपर चाल दिली त्यांनी आणि सांगितलं मला की शेवटी ही ओळ आली पाहिजे, मी स्वामिनी सख्या तुझी रे, मी तर स्वामिनी सख्या तुझी रे, हे जे आहे ते आलं पाहिजे असं तरी. त्याच्यामुळे मी ते बेतून लिहिलं, पण उंच माझा धोका असंच लिहिलं, मनात येईल ते तसं लिहिलं. आणि परत एकदा आता असं पण मी म्हणतो की कशी गंमत होते ग, मी अनेक वर्ष त्या स्त्रीमुक्ती चळवळीमध्ये थोडासा होतो बाहेरून, पण आपली फुल सहानुभूती असते. मी त्या रमाबाई आहे तिचं घर बघितलं, तिचं पुण्यातलं सेवा सदन बघितलं, तर त्याचा एक इम्पॅक्ट येतो ना, मला कळतं. आणि न्यायमूर्ती रानडे मला फार पूर्वीपासून आवडायचे. म्हणजे ही स्टोरी वेरी नंतरची. न्यायमूर्ती रानडे हे आपल्या मुंबई विद्यापीठाचे पहिले 1 नंबरचे ग्रॅज्युएट आहेत, नंबर 1 ग्रॅज्युएट. आणि त्याच्यामुळे हुशार, प्रचंड हुशार माणूस. इंग्रजांनी सुद्धा त्याच्याकडून शिकून घ्यावा कायदा, असा होता माणूस. तर त्याच्यामुळे त्याचं एक वेगळं आकर्षण होतं. त्यामुळे ते कसे असतील, ते कसे वागत असतील, असं एक माझ्या सतत मनात यायचं. त्याच्यामुळे त्यांच्यासाठी जेव्हा गाणं लिहितो तेव्हा ते वेगळंच गाणं होतं. पण तुला सांगतो मी, माझ्या सगळ्या ह्या कारकिर्दीमध्ये म्हणजे अनेक गाणी म्हटली जातात. म्हणजे जसं मगाशी मी एक म्हटलं, छातीत फुले फुलण्याची, वाऱ्यावर मन जुळण्याची, सगळ्यांचं आवडतं गाणं, अनेक लोकांनी ऐकलेलं आहे. त्याच्यानंतर मी पूर्वी हे कुठले रस्ते आपण घडवित जातो, वळणावर कुठली वळणे दडवित जातो, जरी सूर्य सांगतो दिशा नव्या सोनेरी, हा चंद्र कोवळा पाऊल अडवित राहतो, असं एक त्यावेळी लिहिलं होतं. सुफी पंतांचं गाणं असतं ना, रस्त्याने गात म्हणतात तसं, कवितेची आराधना करत चाललंय जसं, असं ती कल्पना. आणि ते लिहिलं. मग एकदा मी डोंबिवलीला गेलो आणि माझ्या ओळखीचे एक गृहस्थ वारले आणि त्यांची मिसेस अशी पुढ्यात आल्यावर मला कळे ना काय बोलायचं. आता नेहमी दोघेजण जोडीने भेटतात नाही, आज एकट्याच आल्या त्या. आता यांचं सांत्वन मी काय करणार. पण मग मी घरी आलो आणि मग मी त्या बाईच्या मनातून असं लिहिलं की नुसतेच दिवे जळतात, नुसतेच हात हलतात, नुसत्याच मुक्या भिंतीना सावल्या तुझ्या छळतात, नुसतेच. म्हणजे हे अशा पद्धतीनं ते गाणं आलं. मग त्याच्यानंतर खूप लोकप्रिय झालेलं अलीकडचं गाणं म्हणजे ते दिवस आता कुठे जेव्हा फुले फुलायची. तर ते गाणं मला ते अनेक वर्ष मी गुलाम अली ऐकत होतो. आणि ते चुपके चुपके रात दिन आसमाना याद, त्याच्यावरून ते दिवस आता कुठे जेव्हा फुले बोलायची, म्हणजे तोच मीटर आणि तीच भावना, ज्याला नॉस्टॅल्जिक म्हणतो ना, की जुने दिवस आठवून ते सगळं लिहायचं. तर आपल्याकडे जुने दिवस खूप आहेत ना, गावाला होतो, मुंबईला होतो, इकडे फिरलो, खूप आठवणी आहेत, शाळेच्या आठवणी, प्रेमाच्या आठवणी, कॉलेजमधल्या आठवणी.
त्या सगळ्यांची मिळून ती कविता आहे, ते दिवस आता कुठे. मग मी जेव्हा लोकांच्या लक्षात आलं किंवा लोक मी जेव्हा म्हणायचो गुलाम अलीच्या आवाजात किंवा त्या स्वरात, तर लोक चालच ऐकायची, माझी कविता नाही ऐकायची. मग मी बदलली, म्हटलं हे बरोबर नाही, लोक मी चुपके चुपके रात दिन कसं म्हणतो हेच ऐकायला येतात. मग मी ते दिवस आता कुठे जेव्हा फुले बोलायची, दूर ती गेली तरी सावली भेटायची, क्या बात, क्या ते दिवस आता कुठे, असं म्हणायला सुरुवात केली. मग ते एक गाणं माझ्या नावावर जसं ॲड झालं. त्याच्यानंतर मग गेल्या 2 वर्षापूर्वी विसरता येत नाही असे नसतेच काही, मनाला सांधणारे नवे मिळतेच काही, असं एक गझल टाईप रचना लिहिली. बरोबर. त्याच्यानंतर मग आता गेल्या वर्षी काही दिवस ते असं नवीन एक गझल लिहिली. त्यामध्ये जसे स्वप्न बळते तसा चालतो मी, जिथे प्रेम म्हणते तिथे थांबतो मी, अशा पद्धतीची रचना. तर तुझ्या लक्षात येत असेल की ॲट द सेम टाइम मी कविता लिहित होतो, ऋतुशरातले लिहित होतो, कोसोमयात गुराय चांदणे लिहित होतो, आणि दुसऱ्या बाजूला म्हणजे अशी गाणी चालू झाली. त्याच्यामुळे मी असं एकदम पडलोय गाण्यात वगैरे असं नाही. ही खूप आवडती गोष्ट आहे मला की. आणि आपल्याकडे तुला सांगतो ना की आता गुलाम अली तर बाहेरचाच आहे, पण आपली सगळी परंपरा जी आहे ना, कवितेची परंपरा, म्हणजे त्याच्यामध्ये बोरकर येतात, एक छान गाऊन म्हणायची कविता, आपले नादो मनोहर आहेत खूप सुंदर, विठ्ठल वाघ आहेत उत्तम गाऊन म्हणतात, दया पवार उत्तम गाऊन कविता म्हणतात, पूर्वी सोपानदेव चौधरी खूप छान गाऊन म्हणायचे, यशवंत गाऊन कविता म्हणायचे, आपले वसंत कानेटकर यांचे वडील होते कवी गिरीश, हे उत्तम गाऊन कविता म्हणायचे. तर अशी परंपरा, संजीवनी मराठे खूप छान गायचे. तर एक परंपरा आहे आपल्याकडे गाऊन कविता म्हणायची. तर असं मी काय नवीन केलं असं नाही, हे वर्ष परंपरा चालूच आहे सगळं. तर त्याचा एक प्रभाव समजा आहे. आणि मग नंतर सुरेश भट भेटले, त्यांनी त्यांची शैली मला सांगितली कशी ऐकली ती मी. आणि मग शंकर वैद्यसुद्धा सुंदर गायचे, म्हणजे साधंच गायचे पण उत्तम गाऊन सादर करायचे. तर त्याचा एक परिणाम असा आहे तुम्हाला सांगतो मी. पाडगावकरांना मी ऐकलं, पाडगावकरांच्या बरोबर किती मैफिली मी केलेल्या आहेत, खाजगी मैफिली, अशी प्रवासात गाणी म्हणायचो की इतकी गाणी म्हणायचं मी, म्हणजे माझ्या इतका भाग्यवान माणूस कोणीच नाही असं मला वाटतं. हां, म्हणजे तुला सांगतो मी की शेजारी एक पाडगावकर बसलेत, प्रवास परशुराम घाटीतून चाललेला आहे. हां, आम्ही सगळे प्रवास करून कोकणात येतो, आणि मी गंध दूर जाचा आणिक जवळ मात्र काटे असं मी म्हणतो. आणि पुढची ओळ सरांना खुद्द विचारतो, सर पुढे काय? तर ते एवढे प्रेमात असायचे की मी जे गातो मी ते इतक्या प्रेमाने ना, हेच त्यांना खूप आवडायचं. आणि त्यांना त्या सगळ्या प्रवासात मी त्यांची 35 का 65 गाणी ऐकून दाखवली होती. ते हैराण होते अक्षरशः की तुला एवढी गाणी पाठ आहेत माझी. म्हटलं एवढं प्रेम करतो आम्ही तुमच्यावर, तुमच्या कवितेवर. त्याच्यापासून ते माझे फॅनच झाले. म्हणजे पाडगावकर म्हणजे मला आठवतंय तो क्षण कोलाडला जेव्हा गाडी आली आणि आम्ही जवळजवळ अशी 25-30 त्यांची गाणी म्हणून माझी झाली होती. सगळी गाणी म्हटली आम्ही. दुःखे दाटले रे उदास उदास, किंवा मानवेळाऊनी धुंदू नको, चालताना अशी वीज तोलू नको, मानवेळाऊनी धुंद बोलू नको. म्हणजे अशी इतकी त्यांची मी गाणी म्हटली ना, ते कोलाडलं. म्हटलं की गाडी थांबवा आता ताबडतोब, आता मला प्यावंसं वाटतंय. आणि मग आम्ही तिकडे प्यायला बसलो आणि मग ती आमची आनंद यात्रा सुरू झाली, पण केवळ कवितेच्या प्रेमापोटी, गाण्याच्या प्रेमापोटी. आणि त्यांचं ते आवडतं जे वाक्य ते मला असं स्टॅम्पसारखं आहे माझ्या मनात की गाण्यात सर्व माझं इमान आहे, ज्याचे खरे न गाणे तो बेईमान आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. हे अनेक लोकांना त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्हाला गाणं जर काय येत नसेल ना, तर तुम्ही कवी बी आहात हे बोलू नका, मला सांगू नका. गाणं येत नाही तुम्हाला, हे तुम्ही कसले कवी? तर आता हे अनेक लोकांना लागेल, पण मला असं वाटतं की त्यांनाही कळलं पाहिजे. सगळे ज्ञानोबांनी सगळ्या ओव्या लिहिल्या, विराण्या लिहिल्या, तुमच्या मर्ढेकरांनी ओव्या लिहिल्या, अभंग लिहिले, तुकोबांनी अभंग लिहिले. तुम्ही कोण आहात हो अभंगांना आणि गाण्यांना नावं ठेवणारे? तुम्हाला आलं पाहिजे, नाही तर तुम्ही मराठीच नाही. एकदा एक जर्मन माणूस आला होता आणि कोणीतरी माझ्या मित्रांनी युनिव्हर्सिटीमध्ये ओळख करून दिली, हे अरुण म्हात्रे मराठीचे कवी अलीकडचे.
त्याला मी एक कविता म्हणून दाखवली, गद्य कविता. तर ते हां येस ओके ओके असं म्हटले. तर म्हणजे काय झालं ते दिस टाईप ऑफ पोएट्री विल लिसन व्हेरी वेल. दिस इज नथिंग, दिस इज नो न्यू, नथिंग न्यू इन दिस असं. मग त्याला मी गाणी गाऊन म्हणून दाखवले. हे कुठले रस्ते बोला हां दिस इज व्हॉट इज आय रिक्वायर. हे तुमचं आहे म्हटलं, हे मराठी आहे. हे तुमचं बाकीच्या गद्य कविता हे सगळ्या भाषेत लिहिल्या जातात, सगळे ट्रान्सलेट करतात म्हणतात, त्याच्यात ते कळत नाही हे मराठी आहे का हिंदी आहे का अमुक आहे, कारण ट्रान्सलेटेड आहे ना. पण ह्याचं ट्रान्सलेशन नाही करता येत. गाऊन जे म्हणतो ना त्याचं ट्रान्सलेशन नाही करता येत. तर त्याच्यामुळे तो म्हणतो हे तुमचं आहे, दिस इज मराठी. तर मला नेहमी असं वाटतं की गद्य कविता तर लिहितो त्याच्यात पण जान असते आपल्याला माहिती आहे, पण पद्य जोपर्यंत येत नाही ना तोपर्यंत तुमची कसोटी लागत नाही असं मला वाटतं. ओके, हे जरा अनेक कविता गाणं लिहिणाऱ्या लोकांना लागेल असं आहे, पण बोलतो मी मुद्दाम. आमच्यावर खूप टीका होते की तुम्ही गाऊन कविता म्हणता, गाऊन कविता म्हणता. त्याच्यामुळे आम्ही आणखीनच गाऊन कविता म्हणतो. क्या बात क्या बात. पण ओके ती जाऊ दे. उंच माझा धोकाचं फक्त एकच कडवं मी म्हणतो. हे खूप गाजलेलं गाणं आहे. म्हणजे परत एकदा बघा कसं होतं की इतक्या सगळ्या कविता लिहिल्या, 4 संग्रह झाले, त्याला पुरस्कार मिळाले, कितीतरी पुरस्कार मिळाले. जेवढे आहेत कवितेचे ते सगळे पुरस्कार मिळाले. आरती प्रभू पुरस्कार, भारातांबे पुरस्कार, बहिणाई पुरस्कार, तुकाराम पुरस्कार, ज्ञानोबा पुरस्कार, नामदेव पुरस्कार सगळे झाले. पण तुमचं एक गाणं फेमस होतं आणि परवा एक कार्यक्रम होता, तर त्यात GTVच्या लोकांनी आमचं चॅनल कुठे कुठे लोकप्रिय आहे असा एक कार्यक्रम केला. त्याच्यात त्यांनी ऑनलाईन ऑस्ट्रेलियातल्या लोकांशी बोलले, न्यूझीलंडच्या लोकांशी बोलले, इंग्लंडमधल्या लोकांशी बोलले आणि मग दुबईमधल्या लोकांची, नंतर अमेरिकेतल्या लोकांची बोलते. आणि यू वोंट बिलीव्ह, म्हणजे माझ्या आयुष्यातला सगळा असा भारावून गेलेला क्षण होता तो की सॅन फ्रान्सिस्कोमध्ये अनेक बायका अशा होत्या, 25-30 बायका, त्या खास त्या GTVच्या कॅमेरासमोर आल्या होत्या. आणि आमचा GTVशी खूप संबंध आहे आणि त्यांनी काय करावं, त्यांनी उंच माझा धोका सगळ्यांनी कोरसमध्ये गाऊन दाखवलं. क्या बात क्या बात. तर इतका मोठा सन्मान, म्हणजे तुम्ही जगभर जसे एखाद्या गाण्यामुळे जाता, ही खूपच मोठी गोष्ट आहे ना. तर मी नेहमी म्हणतो की इतके सगळे पुरस्कार एका बाजूला आणि एका बाजूला एक गाणं जे तुम्हाला जगभर घेऊन जातं. असो, प्रसिद्धी हा का आपला मुद्दा नाही, पण तुम्ही सगळ्यांच्या ओठावर राहता हे शेवटी महत्त्वाचं. केशवसूत का आपल्याला वाटतात ग्रेट, 100 वर्ष झाली तरी त्यांची कविता आपण म्हणतोय. आता बघूया आपली कविता किती वर्ष लोक म्हणतात ते. पण एक आपल्याला दिलासा असतो की कोणीतरी आपल्यानंतर आपल्या मागे गाणं म्हणताय, हो ना. तर ती गाणं त्याचे एकच कडवा मी म्हणतो, खूप मोठं गाणं आहे. पण चांदणेचा होल होती कोवळ्या पाऊली, माप मी ओलांडले अन दूर गेली भातुकली, खेळण्याचे होते वय अंगणाची होती सय, सोवळ्या मनात माझ्या भरे नभाचा आशय, थबकले उंबऱ्यात मी पाहुनी नवी पहाट, जणू जन्मले नव्याने भरता मळवट, हाती अमृताचा वसा साथ देई माझा सखा, त्याच्या कृतार्थ डोळ्यात झुले उंच माझा झोका, उंच उंच माझा झोका, झुले उंच माझा झोका. क्या बात क्या बात. सर, मला तुम्हाला एक असं विचारायचं आहे की तुमच्या ह्या संपूर्ण कवितेच्या प्रवासात तुमच्यावर अनेक मोठ्या कवींचा प्रभाव पडला, जसे सुरेश भट सर असतील किंवा शंकर वैद्य सर असतील किंवा आपले पाडगावकर सर असतील. तर या सर्व कवींचा प्रभाव तुमच्या एका कवितेवर किंवा तुमच्यावर पडला, किंवा तुम्ही त्यांच्या सोबत संगत असताना त्यांचं वागणं, त्यांचं बोलणं हे तुम्ही तंतोतंत म्हणजे तुम्ही हे केलं. तर मला हे म्हणायचं आहे की जर एखादी कविता आहे तर ती पाडगावकर कसे म्हणतील आणि तीच कविता मग शंकर वैद्य सर कसे म्हणतील. ओके, खरं तर या सगळ्या गोष्टी मी करतो, मला आवडतात ते करायला. पण त्याच्यामुळे कधी कधी असं होतं की मी सगळ्या कवींची नक्कल करतो की असं होतं. एक नकलांचा कार्यक्रमच होत होतो. पण एक खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे नक्कल करण्याच्या बाबतीत सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जोपर्यंत तुमचं त्या कवींवर प्रेम बसत नाही तोपर्यंत तुम्ही त्यांची नक्कल नाही करू शकत. क्या बात क्या बात. आणि दुसरं म्हणजे ते कवी नीट बघावे लागतात, ते कवी नीट त्यांचं आकलन व्हावं लागतं आणि मग त्यांची जी लकब आहे ती तुम्हाला करता येते.
आता खूप योगायोगानं असं आहे की मी नारायण सर यांच्या बरोबर होतो, मग केशव मेश्राम सर सुद्धा असायचे पूर्वी, मग त्यानंतर सुरेश भट भेटले, त्याच्यानंतर शेवटी पाडगावकरांबरोबर मी कार्यक्रम केले, शंकर वैद्य सरांकडे नेहमी जायचो, विठ्ठलबागमध्ये आमच्याबरोबर असायचे, ते कार्यक्रम करायचे, महानोरांबरोबर मी कार्यक्रम केले. आणि जी अशी थोडीशी पॉप्युलर मंडळी होती ज्यांची शैली वेगळी होती ते सगळे सुदैवानं माझ्या ते संपर्कात आले. त्याच्यामुळे थोडी थोडी कॉपी असं नाही पण एक प्रभाव पडतो. म्हणजे आता मी सुरेश भटांचं नेहमी म्हणतो की एकदम साधी गोष्ट असते, अद्यापही सूर्याला माझा सराव नाही, अद्यापही पुरेसा खोल भाग घाव नाही, एकदम साधी गोष्ट असते. किंवा रंगुनी रंगात माझ्या रंग माझा वेगळा. ओके, तर एखादा गायक आहे ना, तो गायक तो त्याचं गाणं तयार करतो. म्हणजे आता ह्याचं खूप सुंदर गाणं ज्याची चाल आमच्या सुधीर मोघ्याने लावली, उत्तम चाल आहे ती. पण मला सुरेश भट जेव्हा गातात तेव्हा ते आणखीन कवितेच्या जवळचं वाटतं. तर रंग माझा वेगळा उदाहरणार्थ, तर ते सुरेश भट कसे म्हणायचे, सुधीर मोघ्यांची चालचं रंगोनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, अशी गोड चाल आहे, खूप गोड चाल आहे. पण सुरेश भट जेव्हा म्हणतात तेव्हा त्याची एक वेगळी गंमत आहे. ते कसे म्हणतात, रंगोनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, रंगोनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा, माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी, माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी, माझी यासाठी न माझा पेटण्याचा सोहळा, रंगुनी रंगात माझ्या रंग माझा वेगळा. सुरेश भटांच्या बाबतीत एक असं आहे की त्यांना गाण्याचं खूप अंग होतं आणि त्यांना शास्त्रीय संगीताचं पण खूप नॉलेज होतं. म्हणजे कुठलं गाणं मालकंसमध्ये म्हणायचं, कुठलं गाणं यमनमध्ये म्हणायचं, असं त्यांचा अभ्यास असायचा. एवढा अभ्यास फार कमी लोकांना. तसं पाडगावकरांना सुद्धा सगळे राग माहिती किंवा सगळ्या, फक्त ते गाऊन म्हणायचे नाहीत पण आपलं गाणं किती छान म्हटलं जाते हे त्यांना माहीत असायचं. आणि पाडगावकरांचं म्हटलं तर तुम्हाला माहिती आहे की ते त्यांची एक स्टाईल होती, प्रत्येक शब्दावर जोर देत म्हणायचं. सिम्पल खरं तर स्टाईल आहे ती, पण ते गाय जवळ घेते ने वासरू लुसू लागतं, आपण गाऊ लागलं की गाणं सुचू लागतं. क्या बात आहे, क्या बात आहे. असं जे एक जोर देऊन म्हणायची स्टाईल आहे ना, म्हणजे तुम्ही स्पष्ट म्हणता फक्त, तसं पाडगावकर कदाचित नाटक बिटक या सगळ्या गोष्टीतलं असल्यामुळे त्यांना ते असं नेमकं जे असतं ना, एखादी वेळ कशी म्हणावी त्याचा वस्तुपाठ येतो की वेंगुर्ल्याचा पाऊस कसा माया करीत यायचा आणि सरीने लाड करीत मला कुशीत घ्यायचा, बालपण सगळं माझं भिजवलं त्यानं, आईसारखं मला थोपटून निजवलं त्यानं, मला जाग येईल म्हणून हळूच निघून जायचा, वेंगुर्ल्याचा पाऊस कसा माया करीत यायचा, सरीने लाड करीत मला कुशीत घ्यायचा. आता इथे तुमच्या लक्षात येईल की फार काही पाडगावकर करायचे नाही, पण ती जी स्टाईल काय जी होती ना ती प्रेक्षकांना असं दमात घेणारी असते ना, त्यांच्यावर असं त्यांना प्रभावित करणारी तशी. म्हणजे आता तसं विंदा करंदीकरांचं जे आहे ना ते मुद्दामून त्यांनी केलेलं नव्हतं, त्यांचं उपजतच काहीतरी होतं, असं एक वेगळा काहीतरी जो आवाज असतो ना, तर ते त्यांची मी नेहमी गंमत करतो असं की इतकी सुंदर प्रेमकविता पण करंदीकरांच्या आवाजात त्याची एकदम वेगळीच मजा येते. म्हणजे ते सारे तिचेच होते सारे तिच्याचसाठी, असं काहीतरी एकदम तुसडेपणाचा भाव त्यांच्या सगळ्या बोलण्यातच होता त्याचा. सारे तिचेच होते सारे तिच्याचसाठी, हे चंद्र सूर्य तारे होते तिच्याच पाठी, असं काहीतरी एक भाव असायचा त्यांच्या सगळा. पण हा बोलण्यातला भाव, हा त्यांनी तयार केलेला भाव काही नव्हता. मग आमचे विठ्ठल वाघ, ते विठ्ठल वाघ असं काया मातीत मातीत ती पण चायते. म्हणजे विठ्ठल वाघांचं वैशिष्ट्य काय की तो जो एक वैदर्भी मोकळेपणा, रांगडेपणा सगळा जो आहे, तो रांगडेपणा सगळा त्यांच्या कवितेमध्ये होता आणि तो त्यांच्या सगळ्या स्वभावामध्ये होता आणि तो सगळा रांगडेपणा त्यांनी त्यांच्या या आविष्कारामध्ये वापरला होता. तर ही जी गंमत जी आहे
त्यांच्या त्या आवाजाची आणि सादरीकरणाची. ती अगदी साधी म्हणजे सगळं काया मातीत मातीत तिफन चायते तिफन चायते तिफन चायते असं चार कसं तरंग नाही तलावात. अशी रांगडी स्टाईल जी आहे ती रांगडी स्टाईल जशी त्यांची होती. आणि आपल्या महाराजांची स्टाईल होती ही थोडीशी अशी तिकडच्या जळगावचे गावी म्हटल्या जातात, सगळ्या बायका जात्यावर म्हणतात गाणी. त्याच्याप्रमाणे ते असं गौऱ्या देहावरती कांती नागिणीची कात असं जे काय तिकडच्या स्टाईलमध्ये गाणं, तर तसं त्या आमच्या महाराजांचं गाणं होतं. आणि आमचं दयापावर गायचे, तर दयापावर इतकं गोड गायचे तर ते बाय मी धरण 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 बांधिते नि माझं मरण 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 कांडिते बाय मी धरण 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 बांधिते. तर ती ते परत एकदा गावाकडची ग्रामीण एक चाल वयावरची. आणि नंतर मग आमचे नारायण सर्वे, तर त्यांचे पण स्टाईल सगळे कामगारांची स्टाईल होती. ते जायचे सगळ्या कामगारांमध्ये आणि त्यांचा प्रचार सगळ्या कामगारांच्या बाजूनी, स्वतः मार्क्सवादी होते. त्याच्यामुळे ते कुठलं पण गाणं जरी असलं तरी गाण्याच्या माध्यमातून त्यांचा विचार जायचा तो. म्हणजे आता गरीब आणि श्रीमंत, तर ते असं सांगायचे नाही गरीब आणि श्रीमंत असं आहे ना, ते काय म्हणायचे डोंगरीशत माझं मी बेनू किती आलवरीस राबून मी मराव किती डोंगरीशत माझं मी बेनू किती. आता ते सगळं त्या कवितेमध्ये तुमच्या लक्षात येईल की एखादी गरीब बाई आहे, ती काम करते, राब राबते आणि सावकार तिला परत लुटतो आणि सगळी वाट लावते याची. तर ते त्या पद्धतीने येतं आणि ते मला असं वाटतं की ते लोकांच्या जवळ जातं. तर या सगळ्या याच्या नामावलीमध्ये खूप नाव आहेत, पण त्यातलं मला खूप आवडणारं म्हणजे संभाजी भगत हे नाव. तर त्याचे ते आवाजाची फेक आणि ती स्टाईल की जी आहे ना ती अशी भारी स्टाईल आहे. तर आवाज एकतर खूप असा जाड असा मजबूत आहे आणि त्याला खरोखर आपण लोकशाहीर म्हणतो ना तसा तो विद्रोही लोकशाहीर आपल्या पिढीमधला आहे. तर त्याचं ते बयापाटच्या ग पारी कुणी नव्यानं गाणं गातो बयापाटच्या ग पारी कुणी नव्यानं गाणं गातो नव्यानं गाणं गातो आणि धक्का चावडीला देतो ग माझे माय. धक्का चावडीला देतो ग माझे माय. हा धक्का चावडीला देतो ग माझे माय. तर त्याची एक अशी रांगडी आणि सगळ्या लोकांपर्यंत जाणारी स्टाईल. आणि मग नंतर मग आता आपले सगळे बाकीचे कवी आहेत ते पण खूप छान गाऊन म्हणतात, तसं नलेश पाटील गाऊन म्हणतो. आणि मग त्याचं काय बरं फार मला ते आवडतं त्याचं गाणं. आणि ते गाणं यासाठी आवडतं की त्यांनी काय एखादा संगीतकार चाल देतो ना तशी त्यांनी ती त्याच्या कवितेला चाल दिली आहे. ओके. एकतर त्याचं ते पाऊस आला ग आला ग ऋतू हिरवा मोर झाला ग किती दिसाने कंठवला झाला ग पाऊस आला ग फुल मातीचे फुलले पाणी झऱ्याचे बोलले किती दिसाने तलाव मंजुळ झाला ग पाऊस आला ग. हे काय गावाकडची पालघरची चाल म्हण लय इटली चाल. आणि मग आमच्या अशोक बागवे सर ते पण उत्तम गातात आणि उत्तम त्यांचं सादरीकरण. तर त्यांची स्टाईल आहे ना ती पण भारी स्टाईल आहे. म्हणजे त्यांचं आता एक गाणं आहे ते खूप लोकप्रिय गाणं झालं आहे, तर त्यांनी पावसाचं वर्णन केलं. त्याची चाल आमच्या कौशल्य इनामदारांनी दिली, पण कौशल्य इनामदारांनी जी चाल दिली ती मला असं वाटतं की बागव्यांच्या मनातलीच चाल आहे. ती कुठली चाल वासाचा पयला पाऊस अयला वासाचा पयला पाऊस अयला ढगांचे घुमड हो ढगांचे घुमड मातीये भारियला वासाचा पयला पाऊस अयला. तर तुमच्या लक्षात येईल की ह्या सगळ्या लोकांचं जसं एक गारुड जे आहे ना
ते गारुड आपल्या मनावर आहे. म्हणजे कविता जिवंत ठेवण्यासाठी मनामध्ये एक अशा कविता असतात ना, म्हणजे आता शंकर वैद्यांची कविता समजा आहे तर खूप अशी ग्रेट कविता, भारी कविता आहे ती. हां, पण दुसऱ्याच बाजूला शंकर वैद्य किती सुंदर असं साधं साधं लिहितात की तू दोऱ्यामध्ये फुले ओवित होतीस, तू दोऱ्यामध्ये केशरी फुले ओवित होतीस, बघता बघता तो सारा दोराच केशरी होत गेला, बघता बघता तो सारा दोराच केशरी होत गेला, तुझ्या माझ्या संबंधात मला फक्त इतकंच म्हणायचं. काय इतकं साधं असं लिहायचं. पण त्यांची जी स्टाईल होती ना साधेपणी म्हणायची, ती मला भयंकर आवडायची. काय फार ते स्टाईल आणली आणि काहीतरी आवाज काढला. काय काय कवी असतात ना आवाज काढतात वगैरे, तसलं काय करायचं नाही. एकदम साधेपणे कविता म्हणायचे आणि त्याचा एक खूप छान इफेक्ट यायचा. तर ही सगळी जी मंडळी आहे यांच्या कविता ऐकत ऐकत आपण जर का मोठे झालो असेल तर तुम्हाला त्याचा एक परिणाम होतो. आणि म्हणून मला असं वाटतं की कविता म्हणताना आता लोक असं कौतुक बिवतुक करतात, पण माझं कौतुक करणारं काय असं काही नाही आहे. या सगळ्या लोकांचं देणंच इतकं मोठं आहे माझ्यावर, त्याने असं श्रीमंत मालामाल केलेलं आहे मला. म्हणजे माझं एक खूप आवडतं वाक्य आहे की इतक्या सगळ्या मराठी कविता जर का तुम्हाला येत असतील तुमच्या तोंडात असतील, ते तुमच्यापासून वहीत असतील, तर तुम्ही श्रीमंत आहात खूप. आणि त्याच्यामुळे कधी कधी मला काय वाटतं माहिती की जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस मी आहे. इतक्या सगळ्या ज्ञानवानपासून कविता आपल्याकडे आहेत. तर आपण आणि जर का इतक्या सगळ्यांच्या कविता तुम्ही ऐकलेल्या असतील तर त्याचाही एक परिणाम तुमच्यावर होतो की तुम्ही कशा सादर करायच्या, किती सुंदर सादर करायची. कारण शेवटी कविता नावाची गोष्ट काय आहे की लिहिता किती सुंदर, त्यापेक्षा किती सुंदर सादर करतात त्याच्यावर असतं. तर ते जर का तुम्हाला जमलं तर मला असं वाटतं की खूप मोठी गोष्ट आहे. आपल्या मराठीच्या सगळ्या लोकांचा प्रॉब्लेम असा आहे की आपण कोणी कवी वाचले नाहीत, कवी ऐकले नाहीत, तर कसं का होणार ना. मुलांनी जर का कविता ह्या सगळ्या ऐकल्या तर मी तुम्हाला 200% सांगतो मुलांना मराठी आवडायला लागेल ह्या सगळ्या कविता ऐकलं. तुम्हाला जर का ऐकलंच नसेल, कानावर पडलंच नसेल तर काही खरं नाही तुमचं. त्याच्यामुळे कविता हा फक्त म्हणायची गोष्ट नाही, तर ती तुमचं जगणं श्रीमंत करायची गोष्ट आहे, समृद्ध करायची गोष्ट आहे. आणि समृद्धीच्या त्या एका काठावर किंवा एका पटावर आपण आहोत. आपण सगळे जेव्हा आपण कविता म्हणतो किंवा कार्यक्रम करतो तेव्हा आपण त्या पटावर आहोत, एवढं तरी समाधान आपल्याला आहे. धन्यवाद सर. आपण ह्या दिलखुलास गप्पा मारल्यात आणि काही प्रश्नांची सडेतोड उत्तरं दिलीत, आपले स्पष्ट मत व्यक्त केलं, त्याबद्दल आवाज महाराष्ट्राचा या वेब न्यूज चॅनलतर्फे मी तुमचे मनापासून आभार मानतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद.